जीवनाचं ध्येय ठरलं की जीवनात करायची ते सेवा करायची. गावाची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा. 17 वर्षात आज माझं वय झालं 90 वर्ष. अजून तेच विचार कायम आहेत. अजूनही एवढे लोक दिवसभर येतात, प्रश्नोत्तर करत राहतो. त्यात तुम्ही जे पाहिलं त्याच्यातून काय प्रश्न निर्माण झाले ते सांगा. आम्हाला सांगण्यात आलं की पावसाच्या पाण्याचं ऐकलं तुम्ही? हा बरोबर, पावसाच्या पाण्याचा चांगला वापर केला जातो. तर ते कशा प्रकारे केला जातो? त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गावामध्ये पावसाच्या पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. तो आपण कसा केला? टॉप टू बॉटम प्रत्येक गावामध्ये पाणलोट असतात. 1, 2, 3, 4, 5, 6 पाणलोट. एका पाणलोट मध्ये 300, 400, 500 एकर जमीन असते. त्या जमिनीचा विचार करायचा एका पाणलोट क्षेत्रामध्ये. असे सर्व पाणलोटाचा विचार करून जमीन आणि पाणी, नुसते पाणी नाही, नुसतं पाणी अडवून होणार नाही. पाण्याबरोबर जे सुपीक माती चालली, आमची माती नाही, जमिनीचं फुल चाललंय, तिला जमिनीचं फुल म्हटलंय. 1 इंच टॉप साईल तयार करायला 100 वर्ष लागतात. आणि दरवर्षी आमच्या गावातले टॉप साईल किती वाहून जाते रोज, दरवर्षी. वरच्या माथ्यापासून जसं एक टेकडे आहे, अशा गावामध्ये जेवढे टेकडे आहेत, वरच्या माथ्यावरती जनावर सोडायचे नाही. गवत वाढलं पाहिजे आणि वाढलेलं गवत कापून घालायचं जनावरांना. जनावर सोडले की मग गवत वाढत नाही आणि पावसाच्या पाण्याबरोबर टॉप साईल वाहून जाते. ती कुठे जाते? गावाच्या नाल्यामध्ये जाते, ओढ्यामध्ये जाते, नदीमध्ये जाते, धरणात जाते. ही धरणं भरत चाललीत मातीच्या गळ्याने. देशाने केलं पाहिजे, तिला खाली येऊ देऊ नये. आली तरी सीसीटी कंट्रोल स्टँचेस जागा जागावरती गळ्या करून ते पाणी आणि माती तिथे अडवायची. आज आमच्या गावातल्या लोकांना जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील गावातली माती बाहेर जात नाही, कारण पाऊस कमी आहे. पाऊस जास्त असेल तरी तुम्ही टॉप टू बॉटम सर्व पाणलोट जर डेव्हलप केले तर जरी पाणी गेलं तर जाऊ द्या, पण माती जाणार नाही. ते माती जागेवर राहील. हा विचार झाला पाहिजे. जमीन आणि माती आणि पाणी, ही माती जी वाहून चालली ही एवढी सुपीक आहे, एवढी सुपीक आहे. 1 इंच माती तयार करायला 100 वर्ष झाले. एवढी सुपीक आहे ती. तिचा विचार करत नाही मी तो केला. मी कधी कधी पाऊस पडला, नदीला पाणी जर आलं तर मी गावाच्या लोकांना सूचना करतो. आमच्या लाऊड स्पीकर लावलेला गावात सगळ्या लोकांना बोलवतो
आणि सगळ्यांना जमा करतो. वरचं पाणी पडलेलं किती स्वच्छ आहे. पावसाचं पडलेलं पाणी स्वच्छ पण. आणि आज हे पाणी चाललंय काय चाललंय, गढूळ पाणी. गढूळ म्हणजे काय, ही टॉपसाईल चालली, जमिनीचं फुल चाललंय. हे तुम्ही ध्यानात घ्या आणि अशा पद्धतीने ही टॉपसाईल थांबवण्याचा प्रयत्न. हे मी सुरुवातीपासून हॅमरिंग करत गेलो, आज लोकांना कळलं. 50 वर्ष झाले. हे तुम्हाला करावं लागेल. पण पुण्यात मुंबईत राहून कसं करणार. गावात गेलं पाहिजे. गावात जायचं म्हणलं काय अवघड आहे. आणखी काय प्रश्न आहेत. गाव म्हटलं की गावामध्ये वेगवेगळे गट असतात, म्हणजे गट पडतात आणि त्या गावाला एकत्र करायचं म्हटलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या गावामध्ये जी युनिटी मधनं तुम्ही कार्य केलं, त्यासाठी गावात एकीकरण कशा पद्धतीने केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की गावात गट तट भरपूर असतात, हा. मग आपण असे गावामध्ये आपलं युनिटी वगैरे कशी केली, कसं गाव एकत्र ठेवलं असं म्हणणं. त्यासाठी लिडरशिप ही महत्वाची आहे. आता तुम्ही सर्व लिडरशिप म्हणून काम करणार. लिडरशिपची जबाबदारी असते. कोणी जवळचा नाही, कोणी लांबचा नाही. गाव एक परिवार. आता आमचं गाव 3,500 लोक वस्ती आहे. 3,500 लोक वस्तीचं गाव एक कुटुंब झालं. लोक आपला वाढदिवस साजरा करतात, आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो. गावाचा वाढदिवस. मग गावाचा वाढदिवस साजरा करताना काय करतो. गावात वयोवृद्ध पुरुष आहे आणि वयोवृद्ध स्त्री आहे. ज्यांचं वय जास्त झालं असा वयोवृद्ध स्त्री आणि वयोवृद्ध पुरुष या आमच्या माता आणि गावचा पिता समजून सर्वांनी त्यांचं पूजन करायचं. गावात एका वर्षात जन्माला आलेली मुलं, 1 वर्षात जेवढी मुलं जन्माला आली त्यांचा आढावा घ्यायचा आणि मग लोकांना सांगायचं की ही गावची संपत्ती आहे. ही मुलं जन्माला जी आली ही आपल्या गावची संपत्ती आहे. तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये वाढदिवस साजरा करतो ना, गावाचा वाढदिवस. जेवढी मुलं जन्माला आली तेवढ्या मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी. एका वर्षात जेवढे मुलं जन्माला. आणि संध्याकाळी सगळे गाव जेवण करत. असे सगळे कार्यक्रम करतात. त्यामुळे गाव कुटुंब भावना लागते, निर्माण होते. आज पहा, मी एवढे वर्ष काम करतो, आज मतभेद नाहीत. 3,500 लोक असतील. अरे 10 माणसं एकत्र राहत नाहीत. 3,500 लोक, भांडण नाही, तंटा नाही. हे इलेक्शन वगैरे आलं तरी इलेक्शन येत जात, हे चालत राहत. पण गाव एका जागेवर आहे. लिडरशिप ही महत्वाची आहे. आणखी काय प्रश्न आहे. तुम्ही म्हणला होतात की देशाचं फ्युचर युवाच आहे.
पण आजकाल आपण बघतो की जास्त तर म्हणजे कॉलेजमध्ये जे मुलं असतात वगैरे ते बाहेर देशात जाण्यासाठीच ते त्यांचं मेन एम असतं. तर त्यांच्यासाठी त्यांची मेंटॅलिटी कसं आपण चेंज करायची, की इंडियामध्ये राहून आपण इंडियासाठी कॉन्ट्रीब्युट करू. त्यांचं म्हणणं आहे, आपण म्हणतात देशाचे भविष्य युवक आहेत, युवक तरुण. ते आपले जे भारतातले तरुण आहेत ते बाहेरच्या देशात जास्त जात आहेत. आपले भारतातले तरुण आहेत ते बाहेरच्या देशात जास्त जात आहेत. ते थांबण्याकरता काय करायला लागणार? त्यांना जरा बसच्या बाहेर आहे. आम्ही एवढं करतो की शहराकडे जाणारे माणसं कसं ब्रेक लागेल एवढा प्रयत्न करायचा. पुढं काय व्हायचं उद्या, जग एवढं वाढतंय, त्याला कुठं कुठं रोखणार, ते आपण रोखू शकत नाही. पण आपल्याला जेवढं शक्य आहे, आता हे मर्यादित गाव असल्यामुळं 50 वर्ष झाले 35 दारूच्या भट्ट्या होत्या गावात, 35 भट्ट्या. आज बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला नाही. एवढं केलं तरी काय कमी नाही. पुढच्या पिढ्यांना वळण लागावं. सारख्या पिढ्या वाढतायत, त्यांचे आचार शुद्ध असावेत, विचार शुद्ध असावेत, जीवन निष्कलंक असावं, जीवनात त्याग असावा, हे गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजे. आणखी काय प्रश्न आहे? आता जे शिकतात इकडे मुलं, त्यांना जर बाहेर जाऊन शिकायचं असेल तर तुमचं म्हणणं असं आहे का की त्यांनी परत यावं का बाहेर राहिलं चालतं? कारण की गाव तुमचं तुमच्या मुलांनीच वाढतं ना, आणि त्यांनाच सगळं शिकवलं जातं. तर त्याचं तुम्ही कसं बॅलन्स करता? त्यांचं म्हणणं असं आहे की जी मुलं बाहेर वगैरे शिकतात तर त्यांनी बाहेरच शिक्षण घेऊन तिथंच नोकरी व्यवसाय करावा का गावी वगैरे यावा, असा मुद्दा आहे. यांचं म्हणणं असं आहे की जी मुलं वगैरे आपले बाहेर शिकतात, गावाच्या बाहेर, उदाहरणार्थ कॉलेजला वगैरे दुसऱ्या सिटीमध्ये, तर त्यांनी गावात तिथेच राहावा का इकडं गावाकडे यावं का सिटीमध्येच राहावा? सगळ्या लोकांना गावात राहणं शक्य नाही. नोकरी मिळाली करा, पण लक्ष गावाकडे ठेवा. माझा गाव. आता इथं काय सर्वच लोक नोकऱ्यांना येतात असं नाही, काही नोकऱ्यांना नाही असं नाही, नोकरी करतात, पण नोकरी करून गावचं काम पाहतात. त्यासाठी आम्ही 4-5 ट्रस्ट केलेत गावात, वेगवेगळे जबाबदारी, आणि त्या तरुणांना सगळं निवडून दिलंय. त्यामुळं एकोपा राहतो, मतभेद होत नाही. म्हणून गावात सर्व गाव एका जागेवर राहणं अशक्य आहे. जनसंख्या वाढते, दिवसेंदिवस जनसंख्या वाढत चालली, ती वाढतच जाणार आहे. जेवढी जनसंख्या वाढत चालली तेवढं खेळातले लोक विस्तारित होणार. जरी झाले तरी शक्य होईल त्यांनी आपल्या गावाकडे लक्ष ठेवायचं, तर गाव अबाधित झालंय. आज गावाकडे लक्ष नाही. गावात गटतट, भांडण तंट यांनी आता प्रश्न केला होता की हा शिवसेनाचा, हा बीजेपीचा, हा काँग्रेसचा, हे गटतट. 50 वर्ष झालं गट नाही, तट नाही, काय नाही. एवढं केलं तरी खूप आहे. हे आपण करू शकतो, फक्त त्यासाठी लिडरशिप ही महत्वाची आहे. ज्यांनी समाजाला सांगायचं आहे त्याच्या शब्दाला वजन आलं पाहिजे. नुसतं शब्दाने काम होणार नाही. भाषण देऊन समाज बदलत नाही.
नुसतं भाषणाने समाज बदलत नाही. ज्याने भाषण द्यायचं ते लोक त्याच्याकडे पाहतात. तो काय खातो, काय पितो, कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो, इकडे त्याचं लक्ष असतं. 90 वर्ष गावातल्या कुठल्या लोकांना बोट उठायला जागा नाही असं जीवन जगलो. आणि म्हणून लोक ऐकतात. आपल्या आपल्या जगण्यावरती वागण्यावरती सगळं अवलंबून आहे. पशु पक्ष्यांचा समाज नाहीये. पशु पक्षी कसे वागले तरी कोणी विचारत नाही. माणसाचा समाज आहे. समाजाने घालून दिलेल्या चौकटीत तो जर गेला नाही तर समाज बोट उठवतो. म्हणून समाजाने घालून दिलेल्या चौकटीमध्ये चालणं हे नितांत गरजेचे आहे. तो समाज आहे. त्याचे आचार शुद्ध पाहिजे, त्याचे विचार शुद्ध पाहिजे, त्याचं जीवन निष्कलंक असावं, जीवनात थोडा त्याग असावा, अपमान बचवण्याची शक्ती असावी. पण आपला गाव, आपला समाज याची नेहमी विचार केला पाहिजे. मी केला माझ्या आयुष्यात. मी 17 वर्षाच्या वयात ठरवलं की माझं गाव दारूच्या भट्ट्या चाललेल्या आहेत. अशा गावात एक सुरू झालं. आज गावात बिडी नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, विक्रीला नाही. हा जो बदल आहे तो लिडरशिप आहे. तुम्ही आमचा अशाच आहात. विशेषतः MITचे विद्यार्थी आहात तुम्ही. MITचा माझा जवळचा संबंध आहे. आता MIT मध्ये आता काम पाहतो तो मुलगा आता तयार झाला, पण त्याचे वडील आम्ही एकत्र जायचो. आळंदी पंढरपूरला पायी जायचो. तर मला सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही तुमची जबाबदारी फार महत्वाची आहे. शिक्षणाचा उद्देश काय आहे? शिक्षणातून आम्हाला माणूस घडवायचा आहे. कोण माणूस? शुद्ध आचाराचा, शुद्ध विचाराचा, निष्कलंक जीवनात त्याग, त्याच्या जीवनात त्याग आहे असा माणूस. आता माणसाने संख्याने वाढत गेले तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? आणखी काय प्रश्न आहे? तर जसं गावात म्हणजे नशेचे पदार्थ वगैरे बंद झाले आता, तर असं काय होतंय की म्हणजे शहरामध्ये बंद नाही होत काय ते, म्हणजे लिडरशिप तिकडे नाही आहे किंवा म्हणजे की ते विचार तिकडे तसे नाही, ते थांबवता का नाही? झाला का प्रश्न? त्यांचं म्हणणं आपण गावामध्ये जशी नशाबंदी, दारूबंदी वगैरे केली तशी शहरामध्ये होत नाही. त्याबद्दल काय मत आहे आपलं? तसं काय होऊ शकत नाही? सुरुवात नशाबंदी सोडून काय करता? खूप काम आहेत ना. राळेगणमध्ये 35 दारूच्या भट्ट्या चालल्या होत्या, पण आधी दारूबंदीला सुरुवात नाही केलं. आधी त्यांची गरज काय ते पाहिलं. त्याची गरज काय, गरज बघून त्याला सांगा. जेवायला अन्न नाही, इकडे म्हणतो दारू पिऊ नको, तो काय थांबणार? त्याच्या पोटाची भूक त्याला सतवते. त्याच्या गरजा बघून त्या गरजेप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या, प्रयत्न करा. आता इथे पहिलं
पाण्याचा प्रश्न होता. आम्ही पहिलं दारूबंदीला हात नाही घातलं. पहिलं गरज काय होती पाण्याची, धान्य जेवणाची. पहिलं हे केलं आणि मग इकडे वळलो. गरजा काय त्या आधी पाहिलं पाहिजे. तुम्ही गरजा जर ते पूर्ण केल्या तर लोक तुमचं ऐकतील, तुमचा शब्द डावलणार नाही. पण त्यासाठी मी जे सांगितलं की शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग, अपमान गिळायची शक्ती, हे गुण असले पाहिजे. त्यांच्या समोर हे गुण आले पाहिजे. मी 90 वर्ष झाले हे सगळे गुण त्यांच्या समोर आले म्हणून लोक ऐकतात. कुठे दाग नाही, एवढा सुद्धा दाग नाही. दाग लागला की मग बेचैन करतो तो दाग. तो झोपा येऊ देत नाही. बेदाग जीवन असावं. मी तुमच्यासारखा तरुण असताना तारुण्यात मी जीवनामध्ये थोडा सुद्धा दाग नाही. निष्कलंक जीवन, असं जीवन जगलं पाहिजे. पशु आणि पक्ष्यांचा समाज नाही, कसे वागलं तरी कोणी विचारत नाही. माणसांचा समाज आहे. समाजामध्ये माणसाने माणसासारखं वागावं. कारण भ्रष्टाचार विरोधात काम केलं तर आजच्या जनरेशनला काही गायडन्स द्याल का? भ्रष्टाचार विरोधात आपण खूप मोठं काम केलेलं आहे. आजच्या तरुणाला काय आपण गाईडलाईन्स करा असं मॅडमचं म्हणणं. भ्रष्टाचार विरोधात आपण खूप मोठं काम केलेलं आहे, तर ह्या तरुणाकरता काय संदेश देतात? एकच संदेश आहे, प्रत्येकाने प्रतिज्ञा करायची मी भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही. एवढी प्रतिज्ञा केली तर भ्रष्टाचार राहणारच नाही, आपोआप संपेल. आजकाल जो शेतकरी आहे खूप शेतामध्ये पीक घेतो, पण त्याला पिकाला भाव येत नाही किंवा काही गोष्टींमुळे त्याला खूप अडचणी येतात आणि त्याचा शेतकरी गरीब होत चाललाय. शेतमाल जो विकतो ते श्रीमंत होत चाललाय. तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे कसं वळवता येईल? आजकाल जो शेतकरी आहे तो शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याकरता काय करावं लागेल शेतकरी आधुनिक शेती करण्याकरता? शेतकरी तुम्ही पाहिलं ना, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दिल्लीमध्ये आंदोलन केली ना. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आज काही प्रमाणात फरक झाला, 100% नाही झालं, पण खूप फरक पडला. केंद्र सरकारने निर्णय घेतले. एवढं गेलं तरी कमी नाही. तुमच्यासारख्या तरुण मुलांनी जर हे ध्यानात घेतलं आणि मनात आणलं तर काम होईल. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे कसं वळवता येईल? आधुनिक शेती कसं वळवता येईल त्यांना? त्यांचं म्हणणं शेतकऱ्याला आधुनिक शेती करता कसं वळवता येईल, काय करता येईल आधुनिक शेती करण्याकरता? आता अजून एवढी विद्यापीठ उभी आहे, एवढी विद्यापीठ आहेत सगळीकडे. त्याच्यात बदल करायला पाहिजे. विद्यापीठ हे एवढे विद्यापीठ आणलंय, त्यांना नुसतं शब्दाने नाही कृतीने. जसं आता आमचं राहुरी विद्यापीठ आहे, आज तिथे काही ना काही होतं म्हणून तर प्रगती चालली. काही होत नाही असं नाही.
म्हणून आपण जे विद्यापीठासारखे केंद्र आहेत याच्यामध्ये आपण संशोधन करून त्याच्यामध्ये हे रुजवलं तर आणखी गती मिळेल.